पश्चिमी महाराष्ट्र की तर्ज पर वीर में मराठवाड़ा केसरी बैलगाड़ी दौड़ में बकासुर, सरजा, सोनिया, हिंद केसरी नाम के बैल जोड़ों का रोमांच। पश्चिमी महाराष्ट्र की धरती पर बीड में एक भव्य बैलगाड़ी दौड़ आयोजित की जाती है। बीड के पास तलेगांव शिवारा में 300 मीटर ट्रैक पर बैलगाड़ी दौड़ का आयोजन किया जाता है। भाजपा जिलाध्यक्ष राजेंद्र मस्के मित्र मंडल के माध्यम से हर वर्ष बैलगाड़ी दौड़ आयोजित की जाती है। हालांकि इस साल रेस में राजनीति का पलड़ा भारी नजर आया। बैलगाड़ी दौड़ पर प्रतिबंध हटने के बाद हर साल पश्चिमी महाराष्ट्र की तर्ज पर बीड में ही बैलगाड़ी दौड़ का आयोजन किया जाता है। इस साल प्रसिद्ध मराठवाड़ा केसरी बैलगाड़ी दौड़ में बकासुर, सरजा, सोनिया, हिंद केसरी जैसी महाराष्ट्र की मशहूर बैल जोड़ियों का रोमांच देखने को मिला। इस बैलगाड़ी दौड़ के जरिए बीजेपी के जिलाध्यक्ष राजेंद्र मस्के ने विधानसभा का बिगुल फूंक दिया है। मुस्के ने इस समय कहा है कि वे विधानसभा चुनाव लढेंगे। बैलगाडा शर्यत आहे, इतिहास आहे या बैलगाडा शर्यतीला। किती बैलजोड्या सहभागी झालेल्या आहेत आणि कसं नियोजन आहे? आम्ही दरवर्षी मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी बैलगाडी शर्यत ठेवत असतो। हे 3रं वर्ष आहे, परंतु यावर्षी आम्ही मराठवाडा केसरी हे त्यातून प्रथम बक्षीस या ठिकाणी देणार आहेत आणि ट्रॅक्टर बक्षीस ठेवलेला आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अत्यंत उत्साह या ठिकाणी दिसून येतोय। 500हून अधिक बैलगाड्या ज्याच्यामध्ये सहभागी झालेल्या राज्यभरातले शेतकरी नामांकित बैल या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत। आज आपण बघतोय आता 11 वाजलेत, एवढी मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे नंबर 1चं मैदान होईल अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे आणि ह्याच्यामधून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांमध्ये उत्साह वाढावा या हेतूनच ही बैलगाडी स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे आणि याला अत्यंत चांगला प्रतिसाद या ठिकाणी भेटतो। विशेष कुठल्या ठिकाणावर इथं बैलजोड्या दाखल झालेल्या आहेत? संपूर्ण राज्यभरातून म्हणजे पुण्यावरून आल्यात काही बैलगाड्या, अहमदनगर असेल, इकडं संभाजीनगर असेल, जालना, बुलढाणा, प्रॉपर बीड शहरातल्या जवळपास बीड जिल्ह्यातल्या जवळपास 200 बैलगाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि बाकी ठिकाण बऱ्याचशा बैलगाड्या म्हणजे 500च्या पुढे आकडा या ठिकाणी गेलेला आहे आणि कदाचित एक दिवसात मैदान होईल का नाही अशी शंका आहे। परंतु आमचे सगळे मित्रमंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ते परिश्रम घेत आहेत आणि एक दिवसात मैदान कसं होईल यासाठी आमचा प्रयत्न या ठिकाणी। तुम्ही भाजपचे जिल्हाध्यक्ष आहात, पण या ठिकाणी पंकजाताईंना यावेळेस तुम्ही बोलवलं नाही असं दिसतंय, का नाही नेमकं? पंकजाताई हे आमच्या नेत्या ते मागच्या बैलगाडी शर्यतीला या ठिकाणी आल्या होत्या। यावेळेस त्यांना थोडंसं दिल्लीला मीटिंग असल्यामुळे त्यांना येऊ शकल्या नाहीत, परंतु त्यांना देखील निमंत्रण दिलं होतं, परंतु त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा आम्हाला या ठिकाणी दिलेल्या। असं म्हणता येणार नाही, त्या स्टेजवरती बैलगाडा लावलेला आहे, बैलगाड्याला बैल नाहीत, गाडा नक्की विधानसभेत धावणार आहे हे निश्चित आहे। महाठग को किराए की कारें बेचने के आरोप में गिरफ्तार किया गया। काशीगांव थाने की क्राइम डिटेक्शन टीम ने झूम ऐप के जरिए किराए पर कार बेचने वाले एक गैंगस्टर को गिरफ्तार करने में सफलता हासिल की है। बताया गया कि गिरफ्तार आरोपी पर 4 मुकदमे दर्ज हैं। वे मीरा रोड में उन लोगों से संपर्क करता था जो सेकंड हैंड कार चाहते थे और उन्हें बिक्री के लिए कारों की तस्वीरें दिखाते थे और अगर उन्हें कार पसंद आती थी तो वह रुपए ले लेते थे। उन्होंने देखा कि कार उनके कब्जे में नहीं थी और मामला दर्ज कर लिया गया है। धोखाधड़ी के चलते एजेंट के खिलाफ काशीगांव थाने में धारा 318(4), 316(2) के तहत मामला दर्ज किया गया है। काशीगांव पोलीस स्टेशन मध्ये झूम ऍपवरनं गाडी भाड्याने घेऊन ती परस्पर विक्री करण्याबाबतचा आणि ती न दिल्यानंतर फसवणूक अशा पद्धतीचा एक गुन्हा दाखल आहे। त्याच्यामध्ये 25/9/2024 रोजी फिर्यादी जॉन कागडा यांची तक्रार प्राप्त आहे। तर यामध्ये आरोपी जो आहे त्याची मोडस ऑपरेंडी असे मुस्तफा शेख म्हणून आरोपी आहे। त्याची मोडस ऑपरेंडी असे की झूम ऍपवरनं गाडी भाड्याने घ्यायची, भाड्याने घेतल्यानंतर ती गाडी कोणाला खरेदी करायची यासाठी 2 जणांना त्याने दाखवली, जॉन कागडा आणि ज्ञानेश्वर चव्हाण, आणि त्यानंतर ती त्यांना न विकता परत ती फिर्यादी ज्याच्याकडनं भाड्याला घेतली त्याला परत घेतली आणि या बदल्यात त्याने 4 लाख रुपये 6 लाख रुपये अशा प्रकारचा सौदा जो आहे व्यवहार त्याने ठरवलेला होता। यातला आरोपी अटक असून त्याच्यावर यापूर्वी 4 गुन्हे अशाच प्रकारच्या गाड्यांच्या फसवणुकीचे दाखल आहेत। याबाबतचे 4 गुन्हे दाखल आहेत। आपल्याकडे सध्याचा जो डेटा आहे त्याच्यामध्ये 2 लोकांना फसवल्याचं